नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला आणि आताची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहूयात। निवडणूक आयोगासंदर्भात उद्या दुपारी 3 वाजता लोकसभा निवडणुकांची घोषणा होईल। अवघ्या काही तासांमध्ये लोकसभा निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे। उद्या दुपारी 3 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे आणि याच वेळी 24 तासानंतर आचारसंहिता लागणार आहे। एकूण 7 टप्प्यांमध्ये लोकसभेची निवडणूक होण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रामध्ये 3 किंवा 4 टप्प्यांमध्ये ही निवडणूक होईल। उद्या दुपारी 3 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद। निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद सुरू होताच आचारसंहिता लागणार। देशभरात एकूण 7 टप्प्यामध्ये लोकसभा निवडणूक होण्याची शक्यता। महाराष्ट्रामध्ये 4 टप्प्यात निवडणूक होण्याची शक्यता। 18 एप्रिलला पहिल्या टप्प्यामध्ये निवडणूक होण्याची शक्यता। राजकीय पक्षांना प्रचारासाठी महिनाभराचा वेळ मिळणार। मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये निवडणुकांचा निकाल लागण्याचा अंदाज आहे। तर लोकसभा निवडणुकीची उद्या 3 वाजता घोषणा होईल। 24 तासानंतर देशभरामध्ये आचारसंहिता लागेल। काय झालंय आता आचारसंहिता लगेच लागेल उद्या, त्यामुळे आपले कार्यक्रम आणि सगळे आपल्याला आचारसंहितेच्या आधी केले पाहिजेत। काय झालंय आता आचारसंहिता लगेच लागेल उद्या, त्यामुळे आपले कार्यक्रम आणि सगळे आपल्याला आचारसंहितेच्या आधी केले पाहिजेत। काय वेळेत घेतल्या जात आहेत। 2 निवडणूक आयुक्त बदलले आहेत। मोदी सरकारनं निवडणूक आयोगाचा ताबा घेतलेला आहे। त्यांनी निवडणूक यंत्रणेचा ताबा घेऊन संपूर्ण निवडणूक हायजॅक करण्याचा प्रयत्न करू नये। निवडणुका कधी होऊ द्या। इंडिया आघाडी देशभरात आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडी पूर्णपणे सज्ज आहे। आम्ही निवडणूक कार्यक्रमाची वाट पाहत आहोत। येणाऱ्या 4-5 दिवसांमध्ये जवळपास 10 लाखापेक्षा जनतेसोबत आमचा संपर्क कंप्लीट होईल, म्हणून आमची तयारी तर पूर्ण झालेली आहे। आम्ही सुद्धा वाट पाहत आहे की इलेक्शन आयोगाची प्रेस कॉन्फरन्स झाली पाहिजे, इलेक्शनच्या तारखा कळल्या पाहिजे आणि पूर्ण इलेक्शनची प्रक्रिया डोळ्यासमोर आल्यानंतर आणखी युद्ध पातळीवर आम्ही प्रचार सुरू करू।